विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य विद्यालयामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाचा प्रकरण पहिलं बघणार आहोत. घटक 1 जलशिक्षण, प्रकरण पहिले जलचक्र. तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवरील एकूण पृष्ठभागाच्या सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. मग हे जे पाणी आहे हे बर्फाळ प्रदेश, गोड पाणी, महासागरातील खारे पाणी आणि वातावरणीय बाष्प अशा विविध स्वरूपामध्ये आढळतं. हा पाणीसाठा सतत एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होत असतो. म्हणजेच नद्यांमधून महासागरांमध्ये आणि महासागरातून बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने पुन्हा वातावरणामध्ये जात असतो. हे चक्र अविनाशी आहे आणि अखंडपणे सुरू असतं. तर चला तर आपण जलचक्र जे आहे ते समजून घेऊया. सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याची वाफ होते. त्या पाण्याला उष्णता मिळाल्यानंतर काय होतं, त्याची वाफ होते आणि ती हलकी असल्याने आकाशात वर जाते. त्यांचं एकत्रित ढग बनतात. त्यात पाणी असल्याने ते जड होतात आणि मग त्याला थंड हवा लागून त्याचं रूपांतर पावसामध्ये होतं आणि तो पाऊस जमिनीवर पडतो. हे पाणी मग ओढ्यांमधून, नदींमधून वाहून पुन्हा ते समुद्राला येऊन मिळतं. अशा प्रकारे समुद्रापासून निघून वेगवेगळ्या स्थितीतून प्रवास करत पाणी पुन्हा समुद्रालाच येऊन मिळतं. म्हणजेच एक चक्र पूर्ण होतं. यालाच जलचक्र असं म्हणतात. आता बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये जलचक्राचं भाग जो आहे तो दाखवलेला आहे. तर यामध्ये बर्फ वितळतो आहे, त्याचं रूपांतर पाण्यात होतं आहे. ढगांना थंड हवा लागली की त्याचं रूपांतर पावसात होतं आहे. ते पुन्हा ओढ्या आणि नदीतून, तलावातून पुन्हा असं ते समुद्रामध्ये येऊन मिळतं. याचं बाष्पीभवन होतं, त्याचं रूपांतर ढगांमध्ये होतं आणि ढगांना थंड हवा लागली की पुन्हा त्याचं रूपांतर पावसामध्ये होतं. तर अशा पद्धतीने हे जलचक्र जे आहे, हे जलचक्र या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर समुद्राकडचा हा प्रवास पृथ्वीच्या वातावरणात, पृष्ठभागावर आणि भूगर्भात सातत्याने होत असणाऱ्या पाण्याच्या हालचाली आणि बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन, वनस्पतींच्या पानातून होणारे बाष्पाचे पर्णोत्सर्जन, द्रवीभवन, पर्जन्य, झिरपा म्हणजे जमिनीत मुरणे, अपधाव म्हणजे पृष्ठभागावरून पाणी वाहणे, भूगर्भातून वाहणे इत्यादी क्रियांमुळे होत असतो. हे होत असताना पाणी द्रवरूप, वायुरूप आणि घनरूप अशा विविध अवस्थांमधून जातं. घनरूप म्हणजे त्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होणं, म्हणजे ते घनरूपामध्ये येतं. प्रामुख्याने सागराच्या पाण्याचे बाष्पीभवन करणारा सूर्य हा जलचक्राचा प्रमुख भाग किंवा मुख्य घटक किंवा चालक आहे. चक्रातील बाष्पीभवन ही प्रक्रिया पाणी शुद्ध करून त्याचं भूजलावर पुनर्भरण करतं. जलचक्र पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे, आवश्यक आहे. दुसरा घटक आपण बघणार आहोत या ठिकाणी, बाष्पीभवन. बाष्पीभवन तर या ठिकाणी उष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन असं म्हणतात. पाण्याला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं. याला बाष्पीभवन असं म्हणतात. बाष्पीभवन हा जलचक्राचा एक आवश्यक भाग आहे. सूर्याच्या उष्णतेने, ज्याला आपण सौर ऊर्जा असं म्हणतो, समुद्र, तलाव
जमिनीतील ओलावा आणि पाण्याच्या इतर स्रोतांमधून पाण्याचं बाष्पीभवन होतं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे, उदाहरणार्थ समुद्र आहे, तलाव आहे किंवा जमिनीतील ओलावा आहे, तर यांना जर सूर्याची उष्णता मिळाली तर त्याचं रूपांतर बाष्पीभवनामध्ये होतं. जेवढे तापमान जास्त असेल तेवढे बाष्पीभवनाचं प्रमाण जास्त असतं. कमी तापमानास कमी बाष्पीभवन होतं. द्रवाचा पृष्ठभाग जेवढा अधिक तेवढा द्रव्याच्या बाष्पीभवनाचा दर जास्त असतो. वायू स्वरूपातील पाण्याला म्हणजे ज्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये झाले ते त्याला बाष्प असं म्हणतात. पुढचा मुद्दा आहे घनीभवन. जास्त उंचीवर हवेत दाब कमी असल्याने बाष्पाचं तापमान कमी होऊ लागतं. तापमान कमी झाल्यामुळे बाष्पाचं द्रवीभवन व्हायला सुरुवात होते. जोपर्यंत पाण्याचा सूक्ष्म थेंब वजनाने हलका असतो तोपर्यंत तो हवेमध्ये तोलून धरला जातो. आणि जसजसं हे सूक्ष्म थेंब एकत्रित येऊन त्यांचे मोठे थेंब होऊ लागतात तसतसं त्यांचं आकाशाच्या मोठ्या भागात दिसू लागणाऱ्या ढगामध्ये रूपांतर होतं. अगदी जमिनीलगतच्या भागात हे बाष्प, ज्याला आपण धुकं म्हणतो, ते धुकं म्हणूनही दिसतं. वाऱ्यामुळे या बाष्पाचे वहन होते. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे बाष्प जाते. ते वजनाने हलकं असल्यामुळे आकाशात वरच्या दिशेने जातं. त्याचं रूपांतर ढगांमध्ये होतं आणि ढगांमधील पाण्याचं सूक्ष्म बिंदू आकाराने आणि वजनाने वाढतात. ते एकमेकांवरती आपटतात आणि अनुकूल परिस्थितीनुसार पृथ्वीवर पाऊस किंवा पर्जन्यवृष्टी म्हणून पडतात. पर्जन्याचे विविध प्रकार आहेत. पाणी आणि गारा यांची मिश्रवृष्टी, केवळ गारा, हिम असे प्रकार पृथ्वीवरील वातावरणाच्या भिन्न परिस्थितीनुसार पडतात. आता ढग म्हणजे नेमकं काय? तर आकाशातून जमून येणारे ढग हे सुद्धा पाण्याचेच एक रूप आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून तसेच समुद्राच्या जलपृष्ठावरून पाण्याची वाफ होते. ती हलकी असल्यामुळे वातावरणात वर जाते. उंच वातावरणातील थंड हवेमुळे हवेतील रेणूंची वर जाण्याची क्रिया जी आहे ती थंड हवेमुळे क्रिया मंदावते आणि या मंद गतीमुळे हे वाफेचे रेणू त्यांच्या हालचालींमुळे एकत्र येऊन ते गोठण्याची क्रिया सुरू होते. याच काळात हवेमध्ये सूक्ष्म धूलीकरण त्याच्याभोवती जमा होऊ लागतात. या कणांना गोठण्याचे केंद्रबिंदू असं म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक सूक्ष्म कणांजवळ जमा झालेले बाष्प एकत्र येऊन त्यांचे ढोस किंवा पुंजके किंवा ड्रॉपलेट्स आपण त्याला म्हणूया तयार होतात. म्हणजेच त्यांचं ढगात रूपांतर होतं. मग ढगांचेही प्रकार आहेत. आकाशातील ढगांचे दोन प्रकार पडतात. एक महाकाय किंवा प्रचंड मोठे ढग. पाण्याची वाफ गोठल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. ती या महाकाय ढगांमध्ये साचते. परिणामी गडगडाटी आवाज होऊन विजा चमकू लागतात. बघा, काही ठिकाणी जेव्हा पाऊस होतो त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती विजा चमकू लागतात. तो हा प्रकार आहे. कधी मोठ्या अग्निगोलाच्या रूपाने पृथ्वीवर कोसळतात. आपण म्हणतो वीज कोसळली. कधी कधी मोठे तुफान किंवा चक्रीवादळ सुद्धा होऊ शकतं. दुसरा जो प्रकार आहे तो वेड्या वाकड्या आकाराचे काळे कुट्ट किंवा राखट काळे ढग. या प्रकाराच्या अतिशय मोठ्या ढगांमधून केव्हाही पर्जन्यवृष्टी होऊ शकते. मोठ्या प्रमाणावरती होऊ शकते. कधीकधी हिमवर्षाव होऊ शकतो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हवेमध्ये ढग कसे तरंगतात? तर विद्यार्थी मित्रांनो, सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापत असतो.
त्यामुळे पृष्ठभागावरील हवा हलकी होऊन वर वर जाते. त्या वर जाणाऱ्या गरम हवेमुळे ढगांमुळे सूक्ष्म स्वरूपातील जलकण जे आहेत ते जमिनीवर न पडता हवेमध्येच राहतात. त्याचप्रमाणे वादळामुळेही जमिनीवरची गरम हवा ढगांना तरंगत ठेवण्यास मदत करते. पाण्याची वाफ हवेतील धुळीकणांवर गोठत गेल्यामुळे अतिसूक्ष्म अशा केंद्रकणांची निर्मिती होते. साध्या डोळ्यांनी हे कण दिसू शकत नाही, पण अशा केंद्रस्थानी राहणाऱ्या लाखो बाष्पयुक्त धुलीकणांमुळेच ढगांची निर्मिती होते. मग धुलीकणांवरील बाष्प गोठून राहताना स्वतःबरोबर ढगांना तरंगत ठेवण्यास मदत करते आणि अशा तऱ्हेने हे ढग जे आहेत ते हवेमध्ये तरंगतात. पुढचा मुद्दा आहे सांद्रीभवन. हवेतील किंवा वातावरणातील बाष्पाचं तापमान जर कमी झालं, त्यामुळे काय होतं, जलकणात पुन्हा ते रूपांतरित होतं. ही जी क्रिया होते या क्रियेला सांद्रीभवन किंवा संघनन असं म्हणतात. असंपृक्त हवा किंवा 100% कमी सापेक्ष आर्द्रता असलेली हवा तापमान कमी होत गेल्याने थंड होऊ लागते. परिणामी तिची बाष्पधारण क्षमता जी आहे ही कमी कमी होत जाते. शेवटी ही हवा बाष्प संपृक्त बनते, म्हणजे तिची सापेक्ष आर्द्रता 100% होते. असंपृक्त हवा ज्या विशिष्ट तापमानाच्या पातळींवर बाष्पसंपृक्त होते त्या तापमानाला किंवा तापमानाच्या पातळीला दवबिंदू किंवा दवांक असं म्हणतात. तर सकाळी सकाळी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही फिरायला गेलात तर गवतावरची असे छोटे छोटे थेंब दिसतात. गवताची जर पालवी तुम्ही पाहिली तर छोटे छोटे पाण्याचे थेंब दिसतात. त्याला दवबिंदू असं म्हणतात किंवा त्याला दवांक असं देखील म्हणतात. वातावरणातील सांद्रीभवनाची क्रिया 2 घटकांवर अवलंबून असते. ते म्हणजे तेथील हवेची सापेक्ष आर्द्रता व हवेचं तापमान. आर्द्रतायुक्त हवेचं तापमान कमी होत गेल्यास ती बाष्प संपृक्त बनते व मोठ्या प्रमाणात सांद्रीभवनाची क्रिया घडून येते. सांद्रीभवनाची क्रिया होताना वाफेचं रूपांतर जलकणात किंवा हिमकणात होत असतं. या जलकणांच्या किंवा हिमकणांच्या निर्मितीस या धुलीकणांची आवश्यकता असते. त्यांना जलाकर्षण धुलीकण असं म्हणतात. सांद्रीभवनाची क्रिया होत असताना तापमानाची पातळी दवबिंदू किंवा दवांक जर गोठणबिंदूच्या वरती असेल तर बाष्पाचं रूपांतर जलकणामध्ये होतं. दव, धुके, ढग किंवा पाऊस अशा भिन्न स्वरूपात होताना ते दिसतं. आणि जर सांद्रीभवनाची क्रिया होताना दवबिंदू किंवा दवांक गोठणबिंदूच्या म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली असेल तर बाष्पाचं रूपांतर हिमकणात होतं, म्हणजे बर्फामध्ये त्याचं रूपांतर होतं व दहीवर गारा किंवा हिमवर्षा होते. आपण म्हणतो गारांचा पाऊस पडतो आहे, छोटे छोटे बर्फाचे तुकडे पावसाच्या रूपाने पडतात, तो हा प्रकार आहे. एकूणच सांद्रीभवनाच्या क्रियेसाठी हवेमध्ये भरपूर आर्द्रता असावी लागते आणि त्या हवेचं तापमानही कमी व्हावं लागतं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे का की वातावरणाचं तापमान खूप थंड होतं तेव्हाच बाष्प थंड होऊन ढगातील छोट्या थेंबाच्या रूपाने एकत्र येतं. या तापमानाला जलबिंदू तापमान असं म्हणतात. ढग निर्माण होण्याकरता धुलीकणांची आवश्यकता असते. आता समजा स्नानगृहामध्ये गरम पाण्याची वाफ ज्याप्रमाणे आरशाच्या काचेवर गोठते, त्याचप्रमाणे हवेतील बाष्प थंड तापमानात धुलीकणांभोवती जमतं. ढगातील जलदवबिंदू आणि पर्जन्यबिंदू यामध्ये फक्त आकाराचा फरक असतो. ढगातून जमिनीवर येणारे सर्वच पावसाचे थेंब जमिनीपर्यंत पोचत नाही. अशा थेंबांना विब्रा असं देखील म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो,
ज्याला आपण पाऊस म्हणतो किंवा वृष्टी म्हणतो किंवा पर्जन्य म्हणतो किंवा पर्जन्यवृष्टी म्हणतो. ते हे म्हणजे काय, तर ढगांमधील आकाराने मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या रूपात वृष्टी होते, म्हणजेच पाऊस पडतो. आणि ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात होणाऱ्या पाण्याच्या वर्षावास वृष्टी किंवा पाऊस असं म्हणतात. मग या पावसाची रूपे खालीलप्रमाणे. याच्यामध्ये एक आहे हिमवर्षा. हवेचं तापमान गोठणबिंदू खाली गेल्यास बाष्पाचं थेट हिमकणात रूपांतर होतं आणि होणाऱ्या घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे गारपीट, म्हणजे गारांच्या वृष्टीला, गारांच्या पावसाला गारपीट असं म्हणतात. मग हा पाऊस कसा पडतो, तर आपण भारतीय उपखंडात जो पाऊस पडतो त्याला मान्सून असं म्हणतो. मान्सून हा मौसम या अरबी शब्दाचा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ मोसम असा होतो. ढगांनी हवेमध्ये तरंगत असताना त्याला थंड हवा लागल्यानंतरच त्याचं रूपांतर पावसामध्ये होतं. मग या ढगांना वाऱ्याची जोड मिळाली की त्यातील ढगांचे पुंजके पाण्याच्या वजनामुळे थेंबाच्या रूपाने खाली येऊ लागतात. काही मध्येच विरतात, पण बहुतांशी थेंब वातावरणातून पृथ्वीपर्यंत पोहोचतात. त्यालाच आपण पाऊस असं म्हणतो. या काळात बाष्पयुक्त धुलीकणांचा आकार मोठा झालेला असतो. जेव्हा त्यांना स्वतःचं वजन पेलवत नाही तेव्हा ढगांपासून वेगळे होऊन जमिनीवर पावसाच्या रूपाने ते कोसळतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी बघा, पाऊस म्हणजे ढग जो आहे, म्हणजे तो वजनाने जड झाल्यामुळे त्याचं रूपांतर पावसामध्ये झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पाऊस कसा पडतो हे सांगता येईल. तर जेव्हा त्यांना स्वतःचं वजन पेलवत नाही तेव्हा ढगांपासून वेगळं होऊन जमिनीवर पावसाच्या रूपाने ते कोसळतात. बाष्पयुक्त गुच्छ जेव्हा मोठ्या प्रमाणात एकत्र येतात तेव्हा दाट, काळपट किंवा राखाडी रंगाचे ढग जे आहे ते तयार होतात. सूर्यकिरणसुद्धा त्यांना भेदून पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा वेळी दिवसभरात सूर्यदर्शन होत नाही. एकत्र झालेले काळे ढग खूप उंचीपर्यंत वर जाऊ शकतात. खूप मोठे व काळे ढग उष्णकटिबंधांमध्ये सुमारे 15 किलोमीटरपर्यंत उंची गाठू शकतात. अशा प्रकारच्या ढगांमधून अतिशय जोरदार किंवा मुसळधार पर्जन्यवृष्टी किंवा पाऊस होऊ शकतो. काही वेळा ढगफुटी होऊन तेवढ्याच भागात पाणी होऊन जाते. असा मोठा ढग जर असेल आणि त्याला जर थंड हवा लागली तर त्या ठिकाणी तो ढगफुटीचा प्रकार होतो. तर आपल्याकडे ढेकवत या ठिकाणी मागच्या वेळेला बघा अशाच प्रकारचा ढगफुटीचा प्रकार जो आहे तो झालेला होता. मग विद्यार्थी मित्रांनो, या पाण्याचा प्रवास कसा असतो, वाफ, द्रव किंवा बर्फ अशा स्वरूपात पाणी पृथ्वीवर सर्वत्र उपलब्ध आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे, उच्च तापमानामुळे पाण्याचे स्थित्यंतर वाफेमध्ये होतं आणि हे काम जे आहे हे अखंडपणे चालूच असतं. मग तलाव असू दे, नदी असू दे, समुद्र असू दे, अशा कोणत्याही प्रकारच्या उघड्या पाणीसाठ्यामध्ये हे कार्य जे आहे सतत किंवा अविरत सुरू असतं. त्याचप्रमाणे पाणी आणि वनस्पती यांच्यामध्ये मुरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन हे चालूच असतं. या बाष्पीभवनामुळे निर्माण झालेली वाफ हलकी होऊन वर जाते. या सर्व वाफेचे ढग तयार होऊन ते वातावरणात उंच उंच जातात आणि त्यामध्ये सूक्ष्म धूलिकण मिसळून निर्माण झालेले ढग उंचावरील वातावरणातील थंड हवेमुळे गोठून
पाण्याचं थेंब तयार होतात. हे ढग वाऱ्याबरोबर वाहत असताना डोंगर किंवा उंच पर्वतरांगांमुळे अडतात व अधिक उंचावर जातात. एकत्र आलेल्या अशा ढगांचा आकारही वाढतो. त्याबरोबरच सूक्ष्म कणांनी बनलेले पाण्याचे थेंबही आकाराने मोठे, जड होतात आणि शेवटी पावसाच्या रूपाने पुन्हा जमिनीवर कोसळतात. हे पावसाचे पाणी डोंगर उतारावरून परत वाहत जाऊन त्याचे छोटे ओहोळांचे स्वरूप घेतात आणि पुढे स्वतःच नदीचं रूप घेतात किंवा नदीला जाऊन मिळतात. काही वेळा तलाव रूपामध्ये साठून राहू शकतात. दरम्यान हेच पाणी वनस्पती, अन्न प्राणी, मनुष्य यांची तहान देखील भागवत असतात. सर्व वनस्पती जमिनीतील मुरलेलं पाणी त्यांच्या गरजेनुसार शोषून घेतात व पाण्याच्या माध्यमातून बाष्पोत्सर्जनद्वारे वातावरणात सोडतात. हे चक्र वर्षानुवर्ष अखंडपणे चालत असतं. पृथ्वीवरील पाण्याचे अखंडपणे सुरू असलेले अभिसरण महासागरावरून वातावरणातून जमिनीवर येणाऱ्या आणि जमिनीवरून पुन्हा महासागरात जाणाऱ्या पाण्याचे अभिसरण जलस्थित्यंतरण चक्र किंवा जलचक्र या संज्ञेने संबोधले जाते. तर या ठिकाणी बघा, जलचक्र हे दाखवलेलं आहे. पाऊस पडतो आहे, तो नदीच्या माध्यमातून तलावामध्ये साचतो आहे. काही ठिकाणी ओहोळ आणि नद्यांच्या माध्यमातून ते पाणी वाहत येऊन पुन्हा समुद्राला येऊन मिळतं आहे. समुद्राच्या पाण्याला उष्णता लागल्यानंतर त्याचं पुन्हा बाष्पात रूपांतर होतं आहे आणि हे बाष्प हलकं असल्यामुळे पुन्हा आकाशामध्ये वर जात आहे. ते धुलीकणांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्याचं रूपांतर ढगात होतं आहे. पुन्हा याचं वजन वाढलं आणि हवेच्या संपर्कामध्ये हे ढग आल्यानंतर त्याचं पुन्हा पावसाच्या रूपाने ते पुन्हा जमिनीवर येत असतं. म्हणजे अशा पद्धतीने हे चक्र जे आहे हे चक्र सुरू असतं. पाण्याचे पृथ्वीवरील प्रमाण जवळपास स्थिर असलं तरी वातावरणातून पाण्याचे रेणू बाहेर पडत असतात किंवा आत येत असतात. पाणी एका साठ्याकडून दुसऱ्या साठ्याकडे बाष्पीभवन, संघनन, अवक्षेपण म्हणजे ज्याला प्रेसिपिटेशन असं म्हणतो किंवा अंतर्व्यापन, रन ऑफ आणि जमिनीखाली प्रवाह यासारख्या भौतिक प्रक्रियाद्वारे वाहत असतं. जसं नद्यांचं पाणी समुद्राला मिळतं, समुद्रातील पाणी वाफेच्या स्वरूपात वातावरणात मिसळतं. हे घडत असताना पाणी स्नायू, द्रव, वायू या तीनही अवस्थांमधून रूपांतरित होतं. जमिनीवर पडणाऱ्या पाण्यापैकी 1/3 पाणी महासागराकडे पृष्ठीय अथवा अधापृष्ठीय जलप्रवाहातून परत जातं. उरलेलं 2/3 पाणी बाष्पीभवनामुळे व वनस्पतीच्या बाष्पोच्छवासामुळे पुन्हा वातावरणात प्रवेश करतं. असं स्थूलमानाने पाण्याचं स्थित्यंतर चक्र चालू असतं. पावसाचे पर्जन्याचे प्रकार आहेत. त्यामध्ये आरोह किंवा अभिसरण पर्जन्य. या ठिकाणी आरोह किंवा अभिसरण पर्जन्याची ही आकृती तुम्हाला दिसते आहे बघा. या ठिकाणी ही आकृती तुम्हाला दिसते आहे. तर विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर हवा थंड होते. हवेच्या अशा प्रकारे वरच्या दिशेस जाण्याच्या प्रक्रियेला आरोह म्हणजे वरच्या दिशेला जाणे असं म्हणतात. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे या हवेचं सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होऊन त्याचा पाऊस पडतो. ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते तसेच क्षितिज समांतर रेषेत ती फारशी होत नाही, अशा प्रदेशात या प्रकारचा पाऊस जो आहे हा पडतो. खास करून विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडत असतो. या ठिकाणी दुसरा प्रकार आहे पर्जन्याचा, तो म्हणजे प्रतिरोध पर्जन्य. तर समुद्रावरून किंवा मोठा जलाशय ज्या ठिकाणी
या जलाशयातून येणारं बाष्पयुक्त वारे जे आहे मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे अडवले जातात. पर्वताला अनुसरून वरवर जाऊ लागतात. उंचीवरील कमी तापमानामुळे या हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो, म्हणून अशा पावसाला प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतात. तर या ठिकाणी बघा आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, जलसाठा आहे, त्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं आहे, त्या वाफेचं रूपांतर ढगामध्ये होतं आहे. धुलीकणांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर डोंगराचा अडथळा निर्माण झालेला आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा पर्जन्यवृष्टी होते आहे. म्हणजे या ठिकाणी डोंगराचा प्रतिरोध निर्माण झाला, म्हणून या ठिकाणी त्याला प्रतिरोध पर्जन्य असं देखील म्हणतात. ज्या दिशेने वारे पर्वताला अनुसरून वरवर जातात त्या उतारावर पाऊस पडतो, तो मोठ्या प्रमाणावर असतो. तर पर्वत ओलांडल्यावर येणाऱ्या भागात वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने व हवेची बाष्पधारण क्षमता वाढल्याने पावसाचं प्रमाण अतिशय कमी होतं. अशा कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशाला पर्जन्य छायेचा प्रदेश असं देखील म्हणतात. तिसरा प्रकार आहे आवर्त पर्जन्य. हवेत विशिष्ट ठिकाणी हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, त्यामुळे बाजूच्या प्रदेशातील वारे त्या दिशेने आकर्षिले जातात. चक्राकार दिशेत व प्रचंड वेगाने फिरणारे हे वारे वरच्या दिशेने जातात. यालाच आपण दुसऱ्या शब्दामध्ये चक्रवात असं देखील म्हणतो किंवा आवर्त असं देखील आपण त्याला म्हणतो. एखाद्या प्रदेशात आवर्ताची किंवा चक्रवाताची निर्मिती होत असताना आवर्तातील हवा वर जाऊ लागते. हवा वर जात असताना तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होणं व पाऊस पडणं, अशा पर्जन्यास आवर्त पर्जन्य किंवा चक्रवात पर्जन्य असं देखील म्हणतात. आवर्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात. ते ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. अशा प्रकारच्या पाऊस जो आहे हा समशीतोष्ण पट्ट्यांमध्ये जास्त प्रमाणात पडतो. म्हणजे ज्या ठिकाणी तापमान जे आहे हे म्हणजे खूप उष्ण पण नाही आणि खूप थंड पण नाही, समशीतोष्ण आहे, अशा पट्ट्यामध्ये असा पाऊस जो आहे हा जास्त प्रमाणामध्ये पडतो. तसंच उष्ण पट्ट्यांमध्ये देखील काही प्रमाणात आवर्त पर्जन्य जो आहे हा पडतो, पण तो वादळी स्वरूपाचा असतो. तर या ठिकाणी आवर्त पर्जन्याची ही आकृती दाखवलेली आहे. जलसाठा आहे, त्याला सूर्याची उष्णता मिळाल्यानंतर त्याचं रूपांतर बाष्पामध्ये होतं. बाष्पाचं रूपांतर ढगामध्ये, धुलीकणांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर हे ढग मोठे आणि त्या थंड हवेच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर पुन्हा त्याचं रूपांतर जे आहे ते पावसामध्ये होतं. जगात सर्वात जास्त भागात वरील तीनही प्रकारच्या पावसापैकी प्रतिरोध प्रकारचा पाऊस जो आहे हा पडतो. आरोह प्रकारच्या पावसात तशी निश्चितता जी आहे ही असते, परंतु त्या मानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यामध्ये अनिश्चितता असते. त्यामुळे या प्रकारात काही वेळेस अतिवृष्टी, पूर, तर काही वेळा अवकर्षणसारख्या आपत्तींना तोंड द्यावं लागतं. महाराष्ट्राचा विचार करता पश्चिम घाटात प्रतिरोध पर्जन्य, मराठवाडा भागात पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून अवकर्षण प्रवणता आणि विदर्भात बऱ्यापैकी निश्चितता आढळते. पावसाचं पाणी झिरपून भूजल बनतं किंवा जमिनीवरून वाहून जाऊन अपधाव ज्याला आपण म्हणतो समुद्राला ते मिळतं. पुढचा मुद्दा आहे झिरपा. भूपृष्ठावरून वाहणारं सगळंच पाणी नद्यांच्या माध्यमातून वाहून जात नाही किंवा भूपृष्ठावर वाहणारं सगळंच प्रवाही पाणी नद्यांमध्ये जात नाही. काही पाण्याचा जमिनीत झिरपा होतो. असे जमिनीत मुरलेले पाणी म्हणजे भूजल. भूपृष्ठावरील पाण्याच्या अस्तित्वाचा काळ हा जमिनीची सच्छिद्रता किंवा मातीचा प्रकार म्हणजे मृदेचा प्रकार, भूभागाचा उतार इत्यादी बाबींवर अवलंबून असून पाणी प्रथम जमिनीलगतच्या मातीत आणि त्यानंतर खोलवर भूगर्भात झिरपत जाते.
जमिनीलगतच्या भूजलाचा पुनर्भरणा होतो. काही प्रमाणात हे पाणी जिवंत पाण्याच्या झरा म्हणून भूपृष्ठावर येऊ शकतं. खोलवर मुरलेलं पाणी खूप काळपर्यंत जमिनीत साठवलेल्या अवस्थेत राहू शकतं. पुढचा मुद्दा आहे अपधाव. पाणलोट म्हणजे जमिनीचं असं क्षेत्र ज्यावर पडणारं पावसाचं सर्व पाणी एखाद्या विशिष्ट पाणीसाठ्यास येऊन मिळतं. पाणलोट आकार, लांबी, रुंदी, पर्जन्यमान, जमिनीचा पोत असे गुणधर्म जे एकमेकांशी निगडीत असतात आणि त्यावरून पाणलोट क्षेत्राची पाणी जमा करण्याची व जमिनीत मुरण्याची मर्यादा ठरते. हे मर्यादा ओलांडल्यानंतर पाणी जमिनीवरून धावू लागतं. त्यास अपधाव असं म्हणतात. अपधाव हा जलचक्राचा एक अविभाज्य भाग आहे. त्याचे नियमन व व्यवस्थापन करणं पाणलोट क्षेत्र विकासात अभिप्रेत आहे. हे पाणी भूपृष्ठावरून ओहोळ, ओढे, नाले, नद्या यांच्या प्रवाहाद्वारे सागराकडे जातं. भूपृष्ठावरील जलप्रवाह आणि भूजलातून येणारं पाणी हे भूसंरचनेनुसार तयार झालेल्या सरोवरांमध्येही साठवलं जातं. नदीखोऱ्यांमध्ये सातत्याने पृष्ठीय जल आणि भूजल यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होत असतं. कालांतराने पाणी सागराला मिळतं आणि जलचक्रातील त्यांचं स्थान जे आहे हे बदलतं. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे. याच्यामध्ये 1, 2, 3, 4 हे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर 5, 6, 7, 8, 9, 10, 11 असे हे 11 प्रश्न दिलेले आहेत. तर या पाठावरचा होमवर्क जो आहे तो होमवर्क तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे प्रकरण पहिलं जे आहे हे पहिलं प्रकरण पूर्ण झालेलं आहे.